नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा कलेबद्दल जी आजच्या धावपळीच्या आयुष्यात खास करून विद्यार्थ्यांसाठी तर खूपच महत्त्वाची आहे. ती कला आहे वर्तमानात जगण्याची म्हणजेच माइंडफुलनेस. तर सायकॉलॉजी वे ऑफ पॉझिटिव्ह लाईफ या ब्लॉगच्या आधारावर आपण हा विषय एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला मग सुरू करूया. आता हा विषय नीट समजून घेण्यासाठी सुरुवात करूया एका छोट्याशा पण खूप काही सांगून जाणाऱ्या गोष्टीने. ही गोष्ट आहे दोन बौद्ध भिक्खूंची आणि एका जड ओझ्याची. ही गोष्ट ऐकली की माइंडफुलनेसचा खरा अर्थ काय आहे हे आपल्या लगेच लक्षात येईल. तर गोष्ट अशी आहे, दोन बौद्ध भिक्खू एका नदीच्या काठावरून चालले होते. नदीला पाणी खूप होतं, प्रवाह पण जोरात होता आणि तिथेच त्यांना एक तरुण मुलगी दिसली. तिला नदीच्या पलीकडे जायचं होतं, पण ती थोडी घाबरलेली होती, कारण तिला एकटीला नदी पार करण्याची भीती वाटत होती. त्यातले जे वयस्कर भिक्खू होते ते आपल्या नियमांना अगदी घट्ट चिकटून होते. त्यांचं एक व्रत होतं, स्त्रियांना स्पर्श करायचा नाही. त्यामुळे त्यांनी त्या मुलीला मदत करायला सरळ नकार दिला आणि जणू काही आपण एका मोठ्या संकटातून वाचलो असं समाधान मानून ते घाईघाईने नदी ओलांडून पुढे निघून गेले. पण जो तरुण भिक्खू होता त्यानं मात्र वेगळा विचार केला. त्यानं एक क्षणही विचार केला नाही. त्यानं त्या मुलीला उचलून आपल्या खांद्यावर घेतलं, तिला नदीच्या पलीकडे नेलं आणि सुरक्षितपणे खाली ठेवलं. बस, इतकं सहज होतं ते. आता इथून पुढे खरी गंमत सुरू होते. पुढचे कित्येक मैल ते दोघंही चालत राहिले. तो वृद्ध भिक्खू एकदम शांत होता, काहीच बोलत नव्हता. पण त्याच्या डोक्यात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं. तरुण भिक्खूने नियम मोडला हे त्याला अजिबात पटलं नव्हतं आणि तो आतल्या आत अक्षरशः धुमसत होता. शेवटी त्यांच्या मठाजवळ पोचल्यावर त्या वृद्ध भिक्खूचा संयम सुटलाच. त्याने तरुण भिक्खूला जाब विचारलाच. तेव्हा तो तरुण भिक्खू अगदी शांतपणे हसला आणि म्हणाला, मी तर त्या स्त्रीला 2 तास आधीच नदीच्या काठावर सोडून दिलं. तुम्ही तिला अजूनही उचलून चालला आहात का? ही गोष्ट ऐकून एक प्रश्न नक्कीच मनात येतो, नाही का? आपणही त्या वृद्ध भिक्खूसारखं काहीतरी अनावश्यक ओझं आपल्या मनावर घेऊन फिरत असतो का? जुन्या गोष्टींचं, चिंतांचं ओझं. आणि खरं सांगायचं तर आपण सगळेच हे करतो. कधी भूतकाळात झालेल्या चुका कुरवाळत बसतो, तर कधी भविष्यात काय होईल या चिंतेने आजचा क्षण जगायचाच विसरून जातो. आपलं मन जणू काही भूतकाळ आणि भविष्यकाळ नावाच्या 2 भिंतींमध्ये अडकून पडतं. मग या सगळ्या मानसिक ओझ्यातून बाहेर कसं पडायचं? तर याच प्रश्नाचं उत्तर आहे माइंडफुलनेस. चला तर मग समजून घेऊया की ही वर्तमानात जगण्याची कला नक्की आहे तरी काय? माइंडफुलनेस किंवा ज्याला आपण सजगता म्हणतो, म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जे काही या क्षणी घडतंय त्यावर पूर्णपणे लक्ष देणं. आपल्या मनात येणारे विचार, आपल्या भावना यांना जज न करता, म्हणजे हे चांगलं ते वाईट असं काहीही न ठरवता फक्त पाहणं. अगदी जसं आकाशात ढग येतात आणि निघून जातात, तसंच विचारांना येऊ द्यायचं आणि जाऊ द्यायचं. आता हे सगळं ऐकून असं वाटू शकतं की ही काहीतरी नवीन फॅड आहे, पण असं अजिबात नाहीये. या गोष्टीची मुळं खूप खोलवर इतिहासात रुजलेली आहेत. चला एक छोटासा फेरफटका मारूया याच्या इतिहासात. ही संकल्पना जवळपास 2,500 वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी सती या नावाने मांडली होती. सती म्हणजे जागरूकता. पुढे 20व्या शतकात हीच संकल्पना पश्चिमेकडील देशांमध्ये पोचली आणि तिथे खूप लोकप्रिय झाली. आणि आज जॉन कबॅट-झेन सारख्या शास्त्रज्ञांनी माइंडफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन सारखे प्रोग्राम्स तयार करून याला एक वैज्ञानिक आधार दिला आहे. ठीक आहे, इतिहास तर समजला, पण या सगळ्याचा आजच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काय उपयोग? का करायचा हा सराव? चला याचे फायदे बघूया. विद्यार्थ्यांसाठी तर याचे फायदेच फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचा ताण, निकालाची चिंता हे सगळं कमी होतं. दुसरं, अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन वाढतं, लक्ष लागतं, भावनिकदृष्ट्या आपण जास्त स्थिर होतो, स्वतःला स्वीकारायला शिकतो आणि इतकंच नाही तर ब्लड प्रेशरसारख्या गोष्टी नियंत्रणात राहून आपलं शारीरिक आरोग्यही सुधारतं. आणि हो, आपले इतरांसोबतचे संबंधही सुधारतात. आता हे सगळं ऐकून वाटेल की हे खूप अवघड असेल, पण सगळ्यात चांगली गोष्ट हीच आहे की सुरुवात करणं खूप सोपं आहे. त्यासाठी कुठे लांब जायची गरज नाही. चला सुरुवात करण्याचे 4 एकदम सोपे मार्ग बघूया. पहिला आणि सगळ्यात प्रसिद्ध मार्ग आहे ध्यान, म्हणजेच मेडिटेशन. यात काहीच मोठं करायचं नाहीये, फक्त आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं आहे.
आपला श्वास म्हणजे का नांगरासारखा आहे, जो भरकटणाऱ्या मनाला वर्तमानाच्या किनाऱ्यावर आणून ठेवतो. कसं करायचं? अगदी सोपं आहे. पहिली पायरी, एका शांत ठिकाणी बसा. दुसरी पायरी, आपल्या नैसर्गिक श्वासाकडे लक्ष द्या. तो कशा आत येतोय, बाहेर जातोय. तिसरी आणि महत्वाची पायरी, आपलं मन भटकणारच. ते भटकलं की फक्त ते लक्षात घ्या. आणि चौथी पायरी, त्याला काहीही न बोलता हळूवारपणे परत श्वासावर घेऊन या. बस. दुसरा मार्ग आहे योगासनं. योग म्हणजे फक्त शरीर वाकवणं नाही, तर आपल्या श्वासाला शरीराच्या हालचालींसोबत जोडणं. यामुळे मन आणि शरीर दोन्ही एकाच वेळी एकाच क्षणात एकत्र येतात. तिसरा मार्ग तर आपण रोजच करू शकतो, तो म्हणजे माइंडफुल वॉकिंग. म्हणजे काय, तर चालताना फक्त चालण्यावर लक्ष द्यायचं, मोबाईलमध्ये डोकं घालून नाही. आपले पाय जमिनीला कसे स्पर्श करत आहेत, आजूबाजूला कसले आवाज येत आहेत, वाऱ्याचा स्पर्श कसा होतोय, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. आणि चौथा मार्ग आहे माइंडफुल ईटिंग. आपण सगळेच जण हल्ली मोबाईल किंवा टीव्ही बघत जेवतो, बरोबर? त्याऐवजी जेवताना पूर्ण लक्ष फक्त जेवणावर द्या. प्रत्येक घासाची चव घ्या, त्याचा वास घ्या, तो कसा लागतोय हे अनुभवा. यामुळे फक्त पचन सुधारत नाही, तर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, माइंडफुलनेस हे एक स्किल आहे, कौशल्य आहे. जसं आपण गाडी चालवायला किंवा एखादं वाद्य वाजवायला सरावाने शिकतो, तसंच हेही आहे. त्यासाठी संयम आणि सातत्य लागतं. रोज फक्त काही मिनिटच सराव केला तरी खूप झालं. तर मग मनावरचं हे अनावश्यक ओझं उतरवून वर्तमानात जगण्याचा हा प्रवास कुठून सुरू करायचा? ध्यानापासून, योगापासून, की साधं चालताना किंवा जेवताना सजग राहण्यापासून? निवड आपली आहे.